Hello student, I am Prachi. Today's our topic is MCQs in switchgear and protection on Unit 4, Protection of Alternator and Transformer. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण लेसन 1, युनिट 1, 2, 3 बेसिक्स ऑफ प्रोटेक्शन, प्रोटेक्शन रिलेज and the सर्किट इंटरप्शन डिव्हाइसेस या तिन्ही युनिटचे MCQs बघितलेले आहेत. त्याचे व्हिडिओज अवेलेबल आहेत या चॅनलवरती आणि त्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. आणि एक व्हिडिओ आहे की त्यामध्ये सर्व लेसनचे MCQs आहेत स्विचगेअर अँड प्रोटेक्शन, आणि याआधी पण या लेसनवर एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर त्याची पण लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर आता स्टार्ट करूया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे, The chances of ... in alternator are very rare. Over voltage, over current, field failure, or none of above. So option C is correct. Means the chances of field failure in alternator are very rare. म्हणजे की अल्टरनेटरमध्ये फील्ड फेल्युअरचे चान्सेस हे व्हेरी रेअर राहतात. म्हणजे आपल्याला या लेसनमध्ये प्रोटेक्शन ऑफ अल्टरनेटर आणि ट्रान्सफॉर्मर बघायचं आहे. मग त्यामध्ये कोणते फॉल्ट होतात, त्यानंतर तिथे कोणते रिले यूज केले जाते, हे सर्व या लेसनमध्ये या युनिटमध्ये आहे. तर त्यावरती बेस हे MCQs आहेत. तर सेकंड क्वेश्चन आहे, तुम्हाला जर या लेसनचे एक्सप्लेनेशन या युनिटचे एक्सप्लेनेशन हवं असेल तर कमेंट करून कळवा, मी तुम्हाला अवेलेबल करून देईल. सेकंड क्वेश्चन इज, स्टेटर वाइंडिंग फॉल्ट ऑकर मेनली ड्यू टू फेल्युअर ऑफ. ऑप्शन्स आर रोटर वाइंडिंग, ओव्हर व्होल्टेज, स्टेटर वाइंडिंग, ओव्हर स्पीड. स्टेटर वाइंडिंग फॉल्ट ऑकर्स मेनली ड्यू टू स्टेटर वाइंडिंग. स्टेटर वाइंडिंग फॉल्ट कशामुळे होतात, तर कशाच्या फेल्युअरमुळे होतात, तर स्टेटर वाइंडिंगच्या फेल्युअरमुळे स्टेटर वाइंडिंग फॉल्ट्स होतात. क्वेश्चन नंबर 3 आहे, द मेन टाइप्स ऑफ स्टेटर वाइंडिंग फॉल्ट्स. मेन टाइप्सचे स्टेटर वाइंडिंग फॉल्ट्स कोणते आहेत? फॉल्ट्स बिटवीन फेज अँड ग्राउंड, फॉल्ट्स बिटवीन फेज, इंटरटर्न फॉल्ट इन्व्हॉल्विंग द टर्म ऑफ सेम फेज वाइंडिंग, अँड ऑल ऑफ द अबव. सो D is correct. Means all the main types of stator winding faults. Faults between phase and ground, faults between phase, interturn faults involving the term of same phase winding. तर हे MCQs खूप इम्पॉर्टंट आहेत. ते जे डिस्क्रिप्शन आहे प्रत्येक युनिट प्रत्येक टॉपिकचं, त्यावरून हे MCQs बनवलेले आहेत. तर हे इम्पॉर्टंट आहेत MCQs. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे, For protection of alternator against such faults, differential methods of protection: over current, merge price protection, current relay, none of above. So the correct answer is option B. Means for protection of alternator against such faults, differential methods of protection is merge price protection. Option B is correct. Then next question is, what are the common transformer faults? ट्रान्सफॉर्मरचे कॉमन फॉल्ट्स मीन्स कॉमन ट्रान्सफॉर्मर फॉल्ट्स कोणते आहेत किंवा काय आहेत? अर्थ फॉल्ट्स, ड्रॉप फॉल्ट्स, ओपन सर्किट, अँड डी इज ऑल ऑफ अबव. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, ऑल ऑफ अबव. मीन्स अर्थ फॉल्ट्स, ड्रॉप फॉल्ट्स, अँड ओपन सर्किट, these are the common transformer faults. It is very important which are the common transformer faults. Question number 6 is, providing protection against only earth fault: Bucklow's relay, overcurrent relays, differential system, and earth fault relays. So providing protection only against only earth fault. So it is easy, that is earth fault relay. Means protection against earth fault, providing earth fault relays. Next question is, ... is a commonly used for the protection of power transformer against fault earth and phase. Options are rate of flux built up, Bucklow's relay, spring tension, merge price protection, circulating current protection. So option D is correct. Merge price circulating current protection is commonly used for the protection of power transformer against fault earth and phase. म्हणजे की मर्ज प्राइस सर्क्युलेटिंग करंट प्रोटेक्शन हे कॉमनली यूज केले जाते. कशासाठी? तर प्रोटेक्शन ऑफ पॉवर ट्रान्सफॉर्मर कशाच्या अगेन्स्ट fault earth and phase. So it is an important question. Then next question is, which are the methods of earth fault protection? earth fault protectionच्या मेथड कोणत्या आहेत? ऑप्शन्स आहेत रेसिड्युअल कनेक्टेड earth fault relay, earth fault relay connected neutral to earth protection,
restricted earth fault protection, and option D is all of above. So the correct answer is option D, all of above. Means all are the methods of earth fault protection. Then next question is, restricted earth fault protection is for sensing internal earth of transformer. So options are electrical transformer, power transformer, transformer and electric power transformer. So restricted earth fault protection in electric power transformer for sensing internal earth of transformer, option D is correct. Question number 10 is, continued overloading may increase winding temperature to such an extent that the insulation and its useful life reduce. Continued overloading may increase winding temperature so to such an, जेव्हा की कंटिन्यू ओव्हरलोडिंगमुळे टेम्परेचर वाइंडिंगचं टेम्परेचर इन्क्रीज होतं तर तेव्हा काय होईल, इन्सुलेशन डॅमेज होईल, रिपेअर होईल, रिड्यूस होईल की नन ऑफ होईल. सो इन्सुलेशन काय होईल, डॅमेज होईल. मीन्स ऑप्शन सी इज करेक्ट. Continue overloading may increases winding temperature to such an extent that the insulation damaged and its useful life reduced. Then next question is, providing protection mainly against face-to-face fault and overloading. Options are overvoltage relay, overcurrent relay, fault protection, overload relay. So providing protection mainly against face-to-face fault and overloading is overcurrent relay. मीन्स कशासाठी प्रोटेक्शन अगेन्स्ट फेस टू फेस फॉल्ट अँड ओव्हरलोडिंगसाठी ओव्हरकरंट रिले यूज केला जातो. देन नेक्स्ट क्वेश्चन इज, बकलोज रिले इज अ हीट ॲक्च्युएटेड रिले, गॅस ॲक्च्युएटेड रिले, ऑइल ॲक्च्युएटेड रिले और वाटर ॲक्च्युएटेड रिले. सो बकलोज रिले इज अ गॅस ॲक्च्युएटेड रिले and बकलोज रिले is on transformer. Then next question is, to detect high temperature inside the winding, thermal protection, reverse current relay, overcurrent relay, over voltage relay. So to detect high temperature inside the winding, thermal protection means वाइंडिंगच्या आतमधलं टेम्परेचर डिटेक्ट करण्यासाठी थर्मल प्रोटेक्शन यूज केलं जातं. त्यानंतर क्वेश्चन नेक्स्ट, ओव्हरहीटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर मे बी ड्यू टू, ओव्हरहीटिंग ट्रान्सफॉर्मरमध्ये कशामुळे होते, फेल्युअर ऑफ कूलिंग सिस्टीम, ओव्हरलोड, शॉर्ट सर्किट, ऑल ऑफ अबव. ऑप्शन डी इज करेक्ट. मीन्स ओव्हरहीटिंग ट्रान्सफॉर्मरमुळे मध्ये फेल्युअर ऑफ कूलिंग सिस्टीममुळे पण होते. मीन्स तिथे कूलिंग सिस्टीम नसली तर तिथे टेम्परेचर वाढणार आहे, ओव्हरलोड जर आला तरीही टेम्परेचर वाढणार आहे आणि शॉर्ट सर्किट झालं तरीही तिथे ओव्हरहीट होणार आहे, म्हणजे तिथे हीट वाढणार आहे. म्हणून ऑप्शन डी करेक्ट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16, इन ॲन अल्टरनेटर रिले protection is absolutely necessary against overcurrent, field failure, stator winding fault, none of above. So C is correct. Option C. In an alternator, relay protection is absolutely necessary against stator winding fault. म्हणजे की अल्टरनेटरमध्ये रिले कशासाठी आवश्यक आहे, कशाच्या प्रोटेक्शनसाठी, तर स्टेटर वाइंडिंग फॉल्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, when failure of prime mover take place, the alternator runs as a synchronous motor, draw some current from the supply, is in the inverted running mode, and all of above. So option D is correct. When failure of prime mover take place, the alternator as a synchronous motor, draw some current from the supply and is in the inverted running mode. Means option D is correct. Then next question is, if the stator winding fault is not cleared quickly, it may lead to burning of stator coil, burning and welding up of stator lamination, damage to the other equipment. D is all of above. Option D is correct, all of above. Means जेव्हा स्टेटर वाइंडिंगमध्ये फॉल्ट क्लिअर नसेल क्विकली तर काय होईल, इट मे लीड टू डॅमेज टू दी अदर इक्विपमेंट, बर्निंग अँड वेल्डिंग अप ऑफ स्टेटर लॅमिनेशन अँड बर्निंग ऑफ स्टेटर कॉइल. नेक्स्ट क्वेश्चन इज, the most important stator winding fault in an alternator is, most important stator winding fault in an alternator is fault between phase, fault between phase and ground, interturn fault in one phase. So option B is correct. Fault between phase and ground, it is the most important stator winding fault in an alternator, fault between phase and ground. Next question is,
Balanced and earth fault protection is provided generally for small size alternator, medium size alternator, large size alternator, or none of above. So option A is correct. For balanced and earth fault protection is provided generally small size alternator. Balance and earth protection is provided generally for small size alternator. ऑप्शन ए इज करेक्ट. तर या चॅनलवर जे प्रॅक्टिकल्स आहेत इलेक्ट्रिकल इस्टिमेशन त्यानंतर स्विच गेअर अँड प्रोटेक्शन सर्व अव्हेलेबल आहेत आणि मेंटेनन्सचे एम सी क्यूज पण अव्हेलेबल आहेत युनिट वाईज. त्यानंतर सर्व सब्जेक्टचे एम सी क्यूज या चॅनलवर नेहमी अपलोड होत असतात. तर सर्व एम सी क्यूज तुम्हाला मिळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी कोणत्या टॉपिकवर डिफिकल्टी असेल किंवा एक्सप्लेनेशन हवं असेल तर कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.